नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला कोथिंबीरीचे शेंगुळे बनवून दाखवणार आहे। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एका ताटामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी बाजरीचं, 1 वाटी ज्वारीचं असे 3 पद्धतीचे पीठ घेतलेले आहेत। यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला बारीक चिरून धुवून घ्यायची आहे कोथिंबीर व्यवस्थित। नंतर मी हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे, मीठ हे बारीक मिक्सरला दळून घेतलेलं आहे। पाणी न घालताना आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। अगोदर आपल्याला मिक्स करून यामध्ये अर्धा चम्मच हळद, नंतर हे सुक्कं वाटण दळलेलं घालायचं आहे। यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक कट करून घ्यायची आहे आणि हाताने आपण पाणी न घालता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत। पाणी एकदम आपण घातल्याच्या नंतर पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे। कोथिंबीर कशी पाणी सोडते, त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। शेंगुळे बनवण्यासाठी आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, पातळ नाही। पोळीला आपण घट्ट गोळा मळतो तसा आपल्याला घट्ट या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे, पातळ नाही। थोडं थोडं पाणी घातल्याच्या नंतर घट्टसर गोळा मळला जातो व्यवस्थित असा। या पद्धतीने आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला अशा पद्धतीने हातावर पण आपण शेंगुळे ओळून घेऊ शकता किंवा पोळपाटावरही आपल्याला व्यवस्थित शेंगुळे ओळता येतील, गोळा व्यवस्थित मळल्या गेल्याच्या नंतर। गोळा आपला व्यवस्थित मळून झालेला आहे। आता आपण आधण ठेवून घेणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। यामध्ये मी 2 पळ्या तेल घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता। इथे मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहे। तेल गरम होऊन द्यायचे। अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत। अर्धा चम्मच आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। बारीक कट केलेला 1 कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा छान असा सोनेरी रंग येईल इतपत आपण परतून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 5 मिनिटं लागतात कांदा व्यवस्थित परतण्यासाठी। मंद आचेवर आपण कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा छान परतला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। छान सोनेरी रंग आलेला आहे। यामध्ये आपल्याला एक बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे, बारीक कट करून घ्यायचं आहे। ही वेगळी पद्धत आहे शेंगुळे बनवण्याची, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा। टोमॅटो ही आपल्याला 5 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। 5 मिनिटं लागतात परतण्यासाठी, जास्त वेळही नाही। जेवढे मसाले व्यवस्थित परतल्या जातील तेवढे आपले शेंगुळे खूप छान होतात। इथे मी टोमॅटो ही छान परतून घेतलेला आहे 5 मिनिटामध्ये। आता यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट घालायचं आहे। 1 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे आणि कलर येणे इतपत आपल्याला हळद घ्यायची आहे। अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे। हे सुके मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। टोमॅटो, कांदा आणि लाल मिरची आणि हळद या पद्धतीने आपले हे सुके मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत। यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे। 2 तांबे मी इथे पाणी घालणार आहे। यामध्ये आपल्याला जेवढे शेंगुळे बनवायचे तेवढे आपण पाणी घालू शकतो, तर इथे मी 2 तांबे पाणी घालणार आहे। शेंगुळे शिजण्यासाठी पाणी आपल्याला भरपूर लागते, त्यामुळे मी इथे 2 तांबे पाणी घातलेलं आहे। ह्या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। पाणी उकळल्याच्या नंतर आपण यामध्ये ओळलेले शेंगुळे घालणार आहोत। पोळपाट घेतलेला आहे। इथं आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये शेंगुळे बनवून घ्यायचे आहेत।
पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने मी छोट्या छोट्या आकारामध्ये शेंगुळे बनवून घेणार आहे। जर पीठ हाताला चिटकत असलं तर ज्वारीचं किंवा गव्हाचं तुम्ही पीठ लावू शकता। ते पीठ हाताला चिटकतंच, थोडं थोडं आपल्याला गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी लावलेलं आहे गव्हाचं थोडंसं पीठ आणि छोट्या छोट्या आकारामध्ये मी शेंगुळे बनवून घेणार आहे। या पद्धतीने मी छोट्या छोट्या आकारामध्ये शेंगुळे बनवलेले आहेत। राहिलेले आपण याच पद्धतीने सर्व बनवून घेणार आहोत। इथे मी सर्व शेंगुळे व्यवस्थित छोट्या छोट्या आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत। पाण्याला आता उकळी आलेली आहे। आता आपण पाण्यामध्ये शेंगुळे टाकून घेऊयात। छान उकळी आलेली आहे। 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पिठामध्ये पण आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये पण आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर एक एक आपल्याला शेंगुळे सोडायचे आहेत। चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला एकच शेंगुळे व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत। गॅस मंद ठेवायचा आहे। खाली डागण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस थोडासा मंद ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला सर्व शेंगुळे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत। वेळ खूप लागतो शेंगुळे बनवण्यासाठी, पण खाण्यासाठी पण खूप छान लागतात शेंगुळे। शेंगुळे सर्व सोडून झाल्याच्या नंतर यावरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शेंगुळे शिजून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही, इथे मी झाकण ठेवलेलं आहे। आता आपण चेक करून पाहणार आहोत शेंगुळे आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत का। झाकण काढून घेऊयात। पाहू शकता तुम्ही, छान आपले इथे शेंगुळे तयार झालेले आहेत। 15 ते 20 मिनटं लागतात शेंगुळे शिजण्यासाठी, कारण की ते व्यवस्थित शिजल्या गेले पाहिजे, नाहीतर पोट दुखण्याची शक्यता असते। चमच्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपण चेक करून पाहूयात इथे आपले शेंगुळे असे व्यवस्थित तयार झालेले आहेत का। चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। तर खूप छान आपले शेंगुळे तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी पण खूप सुंदर लागतात। नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।